शशिकला किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे। मी आज ना मुगाची भाजी करते। बघा हे मूग असे मस्त मोड आलेले मूग आहेत। मी काल परवा ठेवलेले पण काल मोड आले म्हणून मी असे पॅक करून फ्रीज मध्ये ठेवले। आज आपल्याला हे असे पुढे आता पाण्यात टाकून याची भाजी करून द्यायची। मी तुम्हाला तिथे पॅन मध्ये भाजी दाखवते। आपली साधी सोपी भाजी मटकीची कशी करतो तशी। पॅन मध्ये तेल टाकले, इथे पाणी ठेवले उतरते। थोडंसं हिंग टाकलं, कढीपत्ता, आपल्याला कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये। मी ते कांदा घेतलाय, टोमॅटो आणि कोथिंबीर। आपल्याला जेवढा कांदा पाहिजे तेवढा आपल्याला टाकायचा आहे। थोडासा ठेवते, अतिच जास्त झाला। चांगलं ते कांदा परतून घ्यायचे। थोडीशी आलं लसूण पेस्ट, मीठ आणि आपलं लाल तिखट आणि हळद। साधी सोपी भाजी आहे पण कांदा टोमॅटो मध्ये अति छान लागते। तिला पाणी लावायचंच नाही। त्याच्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण पेस्ट टाकायची, थोडीशी आलं लसूण पेस्ट चांगले आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची। अशा सोप्या सोप्या भाज्या ना खूप छान होतात कांदा टोमॅटो मध्ये। इथे ना मी टोमॅटो टाकते। इथे मी जरासं असं वाटण घेतलंय, बघा मी वाटून ठेवते ना ते अगदी थोडीशी ग्रेव्ही व्हायला म्हणून ते जरासं टाकते। नाही टाकलं तरी चालेल, ही भाजी खरी कांदा टोमॅटो मध्येच असते पण मला थोडंसं अगदी त्याच्यात पाहिजे होतं की त्याची चांगली ग्रेव्ही होईल। असं म्हणजे चांगलं बघा भरपूर अशी सुकी सुकी वाटणार नाही। त्याच्यात मीठ टाकून घेते आता एकदाच मीठ टाकून घेते, म्हणजे आपल्याला परत टाकायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो पण सगळं व्यवस्थित होईल। आता आपल्याला थोडंसं याला मीठ टाकल्यानं थोडीशी वाफ द्यायची, असं थोडीशी अगदी मऊ करायचंय। चला आपल्याला आता याच्यामध्ये चांगले हे झालेले आता मसाले टाकते। हळद टाकते थोडी, आपला हा घरगुती मसाला मालवणी मसाला, त्याला काय अजून धनिया पावडर हे ते काहीच नाही। पण ना मुगाची भाजी थोडीशी तिखट करायची कारण मूग हा जरा गोडसर असतो। ती भाजी झणझणीत मटकी किंवा मुगाची भाजी झणझणीत असल्याशिवाय आपल्याला चांगली लागत नाही। तेव्हा चांगली अशी त्याची अशी ग्रेव्ही झालेली आहे। आपल्याला मूग धुवून घेतलेले आहेत, ते मूग धुवून घेतले ते आपल्याला टाकायचे। धुवून मी चांगले नितळवून घेतलेले आहेत। ही भाजी सुकी भाजी एवढी छान होते ना, मस्तच होते पण तिला मसाले चांगले पाहिजे, झणझणीत मसाले पाहिजे। ही भाजी गोड अशी लागते। भाजी गोड लागू नये म्हणून आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची। चांगली परतून वाफेवर ठेवणार आहे, पाणी अजिबात लावणार नाही। अशी गॅस बारीक करून मी अशीच चव ठेवते। आपली भाजी मुगाची उसळ खूप छान तयार झालेली आहे। बघा पाणी न घालता, अजिबात पाण्याचा थेंब लावलेला नाहीये। आता अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही अशी भाजी करून बघा, एकदम छान लागते। चपाती म्हणा भाकरी म्हणा। आता अशी वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची। मटकीची मुगाची भाजी अशी करायची, खूप छान वाटते। तर मी अशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते। फक्त ही कांदा टोमॅटो मध्ये भाजी खूप छान होते पण थोडीशी तिखट करायची, तरच ह्या भाजीला मजा येते। की बघा
मला कशी वाटली माझी भाजी ती सांगा कमेंट करून. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय. गॅस मी आता बंद केला आहे.